मी सुनील वाघमारे एक प्रवासी म्हणून सांगतो. त्या एस टीची अशी दुरावस्था आहे. एस टी आपण ज्या ठिकाणी बसलो आहे आणि ज्या ठिकाणी आपण चाललो आहे तिथपर्यंत पोचतो का नाही ह्याची खातिर नाही. सीट चांगल्या नसतात, खिडक्या चांगल्या नसतात, घाणीचं साम्राज्य आहे. एस टी कुठं बंद पडेल हे सांगता येत नाही. नीट सर्व्हिस नाही. एक लांब पल्ल्याच्या जर गाड्या बघितलं तर कुठं रस्त्यात बंद पडेल हेच सांगता येतं. आज सांगायत ज्या गाड्या आहेत ते निकाल ढिसाळ गाड्या आहेत. त्या कोणाचा सीट निघालं आहे, कोणाच्या खिडक्या निघाल्या, त्या बसा व्यवस्थित नाही, गहाण बाजूला असते, थुंकलेले असतात. बस एस टीनं प्रवास द्या करायला नको वाटायला अशी परिस्थिती झाली एस टीची. आणि त्याच एस ट्या पुन्हा वापरल्या जातात. जिथे डॅमेज झालेल्या एस टी आहेत त्या रोडवर आणल्या जातात. ते प्रवाशाच्या जीवाशी खेळलं जातं आहे अशी एस टीची अवस्था आहे. म्हणजे एक नवीन तरी एस टी दिसत नाही. येतात तरी खटार गाड्या असतात सगळ्या. तरी प्रवासी म्हणून मी सांगतो की प्रवाशाची योग्य अशी सोय केली पाहिजे एस टी महामंडळानं. मला आमच्या गावात बस बंद करण्यात आलेल्या आहेत. दिवसातून फक्त 2 वेळेस बस येते. विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास खूप अडचण चालू आहे. आणि इथं उस्मानाबादला आल्यावर आम्ही बसचा टायमिंग विचारल्यावर आम्हाला बराबर उत्तर मिळत नाही. टाईम सांगत नाहीत. बस आहे का म्हणल्यावर नाही म्हणून सांगतात सरळ. आणि बस तर असते टायमाला. कधीच आमच्या गावाला बस आजपर्यंत गेलेली नाही. प्रवास करताना काय अवस्था असते तुमची? प्रवास करताना सर लय आम्हाला अवघड होते. रिक्षाने जायचं म्हणलं तर 30-40 रुपये लागतात तिकिटाला एका टायमाला जायचं म्हणलं तर फक्त. आणि बसने 20 रुपये तिकीट असल्यामुळे आम्ही आता विद्यार्थी आहोत. आमचा पास असल्यामुळे आम्हाला खूप अडचण होती. टायमाला बस मिळत नाही. एकतर सकाळी कॉलेज लवकर असते, सकाळच्या टायमाला बस नसते आम्हाला गावाकडे जायला. आणि संध्याकाळी 4 वाजता बस जाते. आमचं कॉलेज 5-6 वाजता सुटते तर त्या टायमाला बस नसते. परत डायरेक्ट आम्हाला 8 वाजता बस असते रात्री. तोपर्यंत आम्ही कुठं जायचं काय करायचं? बसच्या अवस्था कशी आहे? एस टीचा प्रवास आता एक 6 महिन्याच्या पुरून करतोय मी. माझं वय 75-80 पर्यंत आहे. फुकट मी एस टीमध्ये जातो येतो. प्रवास चांगला व्यवस्थित आहे. गाड्याची अवस्था मी गेलेल्या गाडीची अवस्था तर बरोबर होती. आता बाकीच्या मी का सांगू. फुकट आहे, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. सगळं मार्गदर्शन चांगलं. श्रीपती खापरे, राहणार बेमळे. एस टीचा प्रवास चांगला आहे. ती एखादी गाडी तरी असते, ती एखादी खराब आहे. व्यवस्थित आहे प्रवास, काय टेन्शन नाही. मोफत प्रवास आहे म्हणल्यावर कुणी बी गर्दी. चहा प्यायला याल ती इथं. मोफत प्रवास दिला शासनानं म्हणल्यावर चहा प्यायला येणारच. काय काम बी नसले तर चला अशी परिस्थिती. मी प्राध्यापक महादेव बागल. एस टीच्या संदर्भामध्ये असं आपल्याला हे करता येईल की लेडीजना हाफ तिकीट केल्यामुळं गर्दी जास्त वाढलेली आहे, प्रवासी संख्या वाढली. पण त्यामुळं इतर प्रवाशांना बराचसा त्रास होतो. जे पैसे म्हणजे तिकीट काढून जातात ओरिजिनली त्यांना त्यामुळं भयंकर त्रास होतो. सवलतीमुळं जरा प्रॉब्लेम व्हायला गेलेला आहे. एस टीचा प्रॉब्लेम होईल. एस टीचा काय प्रॉब्लेम तसं ह्याचा ड्रायव्हर कंडक्टर बांधून काय नाही, त्यांचं चालू आहे रुटीनमध्ये. पण प्रवासी संख्या वाढल्यामुळं जरा त्रास व्हायला बाकी काय नाही. आणि दुसरं असं की तुळजापूर डेपोच्या बाबतीमध्ये बोलतो. तुळजापूर डेपोमध्ये तुळजापूर सोलापूर एस टीच नाही, प्रत्येक 3 तासाला एक गाडी आहे. आणि ती गाड्या कुठल्यातरी छडमाड आपले बारक्या सोडल्या जातात. आमचं सगळं सोलापूर तुळजापूर जे आहे ना, सोलापूर डेपो चालू होतं पद्धतशीरपणे. प्रत्येक ठिकाणी उभी करणारं त्यांचं हे आहे बरं का. अशा रीतीनं एस टीबद्दल एकंदरीत हे वैयक्तिक असंमत माझं आहे. एस टीच्या अवस्था म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत ना ते बरोबर नाही आहेत. पत्र देतर करणं, खडखड करणं, पाऊस आल्यावर गळणं, त्यानंतर शीट पाठ्यामागचे पुढे बरोबर नसणं, ह्या आहेत अवस्था. आणि त्यानंतर ड्रायव्हर कंडक्टर गाडी लावून बराच वेळ कुठं जाऊन बसतात ते लवकर लक्षात येत नाही. पॅक झाली गाडी, कुठंतरी कॅन्टीनला जा, लगवीला जा, इकडं जा, 15 मिनिट होते गाडीचा वेळ निघून जातो. तरी पण ते वेळेत येत नाही आहे. असे काढतो. मी डोके गावात डोके कोराशेलातला रहिवासी आहे. ग्रामपंचायत सदस्य डोकी गावचं. कळमच्या गाड्या नेम्या रस्त्यातच बंद पडतात. आणि लातूरहून धाराशिवहून लातूरला जाणारी गाडी हे सुद्धा नेम्या रस्त्यातच बंद पडतात. हो, खेड्यापाड्यातल्या सुद्धा गाड्या हे धाराशिवहून निघालेल्या नेम्या रस्त्यातच बंद पडतात. पुन्हा हे जे प्रवाशाला त्रास होतो, गाडी मागवा आणा न्या, पुन्हा त्याला वेळ लागतो.
उन्हातानात लोक बसावं लागतात. तर धाराशिव ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नवीन गाड्या मागवून हे नवीन गाड्या तरी मागवाव्या लागेल, कारण खटाऱ्यात गाड्या चालतात त्यामुळे निम्या रस्त्यातच बंद पडतात. असेल पुन्हा मुंबई कुठे जाणाऱ्या गाड्या चांगल्यापैकी, पण हे लहानशा गावामध्ये काय तसं विल्हेवाट बरोबर नाही. आणि प्रत्येक गाडीचे समजा काचा तर फुटलेलेच आहेत, अर्धे निमे महाग तुटलेलंच असतंय, खुर्च्या बसायच्या. आणि नंतर मग गजा पण तुटलेलेच आहेत. त्या गजामुळं अनेक माणसाचे कापडं फाटतात, म्हातारे कोतारे अडकतात, शर्ट अडकतात. तर त्यामुळं धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नवीन गाड्या आणण्याची त्यांनी विचार करावं एस टी महामंडळानं. पाठपुसती का नाही? पाठ काय खडखड करतात, सगळं आवाज येते, रोड बरोबर नाही, गाड्या आदळतात, ब्रेकरवर गाड्या दमानी घेत नाही. काय म्हणतात त्याला, ब्रेकरवर, हां तिथं गाडी दमानी घेत नाही. दाना 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 गाड्या चालू येतात. तसंच घेरमध्ये घे फर्स्ट सेकंड थर्ड, त्यामुळे गाड्या आदळल्या जातात. आणि आदळल्यामुळं लोकांचे पाठीचे मणके खराब होतात. तरी बरेच लोक उभं राहून जातात, कारण मागं बसायचं नको म्हणून हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये त्वरित तातडीनं नवीन गाड्या मागवावे आणि खेड्यापाड्यात सुद्धा नवीन गाड्या सोडाव्या. हे जुना भंगार जे आहे, भंगार विकून टाका ना, कशाला ठेवतो भंगार, काय गरज आहे ठेवायची, बरोबर आहे का. भंगार ठेवणं म्हणजे आता का 1947च्या गाड्या वापरायला लागल्यात भारत स्वतंत्र झाल्यापासून. मग आता काय नवीन यांना भेटतं का नाही, काय वाशी भूमपर्यंत तालुक्यातल्या गाड्या आणायच्या असल्या तर आणा अजून जुन्या पडलेल्या. मग ते अजून उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव चांगलं निघेल. म्हणजे गाड्या अजून भंगार खटाऱ्या गाड्या आणल्यात आणि खटाऱ्या गाड्या ही गावोगाव घेऊन आपलं जाऊ दे खेड्यापाड्यात. मला एवढं बोलून मी मला संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.